राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथील नवीन गावठाण हद्दीमध्ये अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या जागेची महसुली नोंद, 7/12 उतारा हक्क नोंद तातडीनं करण्यात यावी, अन्यथा 12 मार्च रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तहसील कार्यालयावरती मोर्चा आणून आंदोलन केलं जाईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष संतोष चोळके यांनी दिलाय। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं 9 मार्च रोजी तहसीलदार अमित पवार आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आलं। निवेदनात म्हटलंय की राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथील नवीन गावठाण हद्दीमध्ये अनेक नागरिक सुमारे 50 ते 60 वर्षांपासून घरे बांधून कुटुंबासह कायमस्वरूपी वास्तव्यास आहेत। त्या ठिकाणी वीज, पाणी आणि इतर मूलभूत सुविधा देखील उपलब्ध आहेत, परंतु इतक्या वर्षांपासून संबंधित जागेची महसुली नोंद अद्यापही संबंधित नागरिकांच्या नावावरती गावठाण 7/12 उतारा किंवा हक्क नोंद करण्यात आली नाही। त्यामुळे घरकुल योजना आणि इतर शासकीय लाभ घेण्यात गंभीर अडचणी निर्माण होत आहेत। शासनाच्या विद्यमान नियम आणि महसुली कायद्यानुसार दीर्घकाळापासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या जागेची नोंद महसूल अभिलेखामध्ये करण्याची तरतूद असताना देखील स्थानिक प्रशासनाकडून याबाबत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाहीये, असं दिसतंय। सदर जागेची तात्काळ प्रत्यक्ष स्थळी पाहणी करण्यात यावी, ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी यांच्यामार्फत पंचनामा आणि अहवाल सादर करण्यात यावा। दीर्घकाळापासून वास्तव्यास असलेल्या सर्व पात्र नागरिकांची गावठाण 7/12 उतारा हक्क नोंद करण्यात यावी, असं निवेदनात म्हटलंय। प्रशासनाकडून तात्काळ कारवाई न झाल्यास 12 मार्च रोजी तहसील कार्यालयावरती मोर्चा आणून आंदोलन करण्याचा इशारा संतोष चोळके यांनी दिला। निवेदनावरती ज्येष्ठ पत्रकार निसारभाई सय्यद, बाळासाहेब जाधव, नागेश जाधव, शीतल आडाव, सागर जामकर तसेच सिद्धार्थ साळवे, किरण गायकवाड, पप्पू शिंदे, अमजद पठाण, अजय कन्नाके, गोविंद जामकर, नितीन मकासरे, नितीन कुसळकर, शंकर लष्करे, संतोष पवार, विलास पवार, गौरव कदम, दीपक लष्करे आदींच्या सह्या आहेत। आज आम्ही तांदुळवाडी गावातील सर्व ग्रामस्थ व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तहसीलदारांना निवेदन दिलं। या निवेदनामध्ये तांदुळवाडी गावातील नागरिकांची ही मागणी आहे की तेथील जे गावठाण आहे त्या गावठाणामध्ये 60 ते 70 वर्षापासून हे लोक राहतात। तेथे ग्रामपंचायतने काही प्रमाणामध्ये कच्च्या स्वरूपामध्ये उतारे दिलेले आहेत, परंतु ते आज त्या लोकाला घरकुलाला प्रॉब्लेम येतोय, शासकीय ज्या स्कीम आहेत किंवा लोनला प्रॉब्लेम येतोय, त्याच्याकरता BDOने आणि तहसीलदारांनी लक्ष घालून या गावठाणातील सर्व नागरिकांना, जवळजवळ 200-250 कुटुंब आहेत, या कुटुंबांच्या नावावर ते उतारे करण्यात यावे, यासाठी आम्ही आज तहसीलदारांना निवेदन दिलं। यांनी जर 2-3 दिवसामध्ये याच्यावर निर्णय नाही घेतला तर आम्ही 12 तारखेला आम्ही तहसीलवर मोर्चा काढणार आहोत। आज आम्ही आमच्या जागेसाठी प्रॉब्लेम आहे की आम्हाला आहे ना, म्हणजे आज आम्ही 60 ते 70 वर्ष झालेले आहेत आम्ही या जागेवर म्हणजे स्थायिक आहोत, पण आम्हाला कोणत्याच सुविधा भेटत नाही। तर आम्ही ना हा मोर्चा 12 तारखेला काढणार आहे आणि तहसीलदार साहेबांनी आम्हाला म्हणजे प्रतिसाद द्यावा हे आम्ही विनंती करतोय। मनोज साळवे, C24 तास, राहुरी।
कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.